तुळजापूर हे महाराष्ट्रातल्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक धार्मिक स्थळ. पण गेल्या काही दिवसांपासून तुळजापूर चर्चेत आहे ड्रग्ज विक्री आणि त्यात अडकलेल्या तरुणाईच्या माध्यमातून. आज एबीपी माझा तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणाची ती A to Z कहाणी तुमच्या समोर मांडणार आहे, ज्यामुळे तुळजापूर जे आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्राचं कुलदेवतेचं ठिकाण मानलं जातं ते ड्रग्जसाठी का ओळखलं जाऊ लागलं. तुळजापूरच्या पवित्र भूमीत कोणी पोहोचवलं ड्रग्ज आणि धार्मिक स्थळ कोणी केलं अपवित्र, पाहूयात हा रिपोर्ट. ज्या शहरात दिवसाची सुरुवात ही उदे ग अंबे उदे म्हणत आई तुळजाभवानीच्या चरणतीर्थानं होते, तेच हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान, अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मातेचं तुळजापूर शहर. पण याच तुळजापुरात आता ड्रग्जचा बाजार मांडला गेलाय. होय, तुळजापूर ड्रग्जच्या विळख्यात अडकलाय आणि हे ड्रग्ज येतंय मुंबईतून. आता प्रश्न हा आहे की मुंबईपासून 400 ते 450 किलोमीटर असलेल्या तुळजापुरात ड्रग्ज पोहोचलं कसं. तर या शहरातील एका राजकारण्याचा मुलगा मुंबईत वास्तव्याला होता. मुंबईत त्याला पत्ते खेळायची सवय लागली आणि ड्रग्ज घ्यायची. त्याचं तुळजापुरात येणं जाणं वाढलं आणि तुळजापुरात नकळत ड्रग्जही पोहोचलं. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार तुळजापुरात सुरुवातीला ड्रग्ज आणणाऱ्याचं नाव आहे पिंटू मुळे. पिंटू मुळेच्या नेटवर्कमुळेच ड्रग्ज तुळजापूरमध्ये पोहोचलं आणि विक्रेतेही. पिंटू मुळेच्या नेटवर्कमुळेच ड्रग्ज तुळजापूरमध्ये पोहोचलं आणि विक्रेतेही. पिंटू मुळे हा तरुण काही काळ मुंबईत वास्तव्याला होता. मुंबईतील जुगाराच्या एका क्लबवर पिंटू मुळेची वैभव गोळेशी ओळख झाली. वैभव गोळे हा ड्रग्जची डिलिव्हरी करायचा. पिंटू मुळेच्या माध्यमातून त्यानं तुळजापुरात ड्रग्ज सप्लाय सुरू केला. सुरुवातीला वैभव गोळे पार्सलनं तुळजापुरात डिलिव्हरी करायचा. याच दरम्यान चंद्रकांत उर्फ बापू कने या माजी नगराध्यक्षांच्या संपर्कात पिंटू मुळे आला. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील स्वराज तेलंग, परमेश्वर गोठण हे लोकही आले. तुळजापुरातील ही मंडळी मुंबईला ड्रग्ज आणण्यासाठी जाऊ लागली. त्यासाठी चंद्रकांत कने यांची फॉर्च्युनर गाडी वापरात आल्याचीही माहिती आहे. कालांतरानं या नेत्याच्या मुलानं आपल्याला ड्रग्ज हवं म्हणून इतर काही कार्यकर्ते मुंबईला पाठवले. हे कार्यकर्ते मुंबईतून ड्रग्ज घेऊन यायला सुरुवात झाली. मुंबईतून 100 रुपयाचं ड्रग्ज आणलं तर त्यातील 80 रुपयाचं ड्रग्ज या नेत्याच्या मुलाला द्यायचे आणि उर्वरित 20 रुपयाचं ड्रग्ज विकण्यासाठी तुळजापुरातील तरुणाईला हेरायला सुरुवात केली. तुळजापुरात ड्रग्जचं नेटवर्क चालवणाऱ्यांमध्ये 3 प्रमुख नावं घेतली जातात: वैभव गोळे, संतोष खोत आणि संगीता गोळे. तुळजापुरात सिक्युरिटी गार्ड असलेल्या संगीता गोळेच्या सांगण्यावरून संतोष खोत तुळजापुरातील मंडळींच्या संपर्कात होता. यात संगीता गोळेचे जवळपास 5 कोटींचे व्यवहार समोर आले, तर संतोष खोतच्याही खात्यात 1 ते 1.5 कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती आहे. सुरुवातीला तुळजापूरच्या काही मोजक्या हॉटेलमध्ये ड्रग्जची डिलिव्हरी व्हायची. मात्र हा सगळा व्यवहार पुढे वाढत गेला. मोकळी मैदानं, चौक, अगदी तुळजापुरातल्या कुठल्याही ठिकाणी ड्रग्ज मिळायला सुरुवात झाली. 1 ग्रॅम ड्रग्जची 2 पुडी हे पेडलर करत असत आणि 1 ग्राम ड्रग्जची किंमत होती 3000 रुपये. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात काही लोक विनाकारण अडकले गेलेत. ड्रग्ज विक्रेत्यांशी आर्थिक व्यवहार केला म्हणून 80 पेक्षा जास्त लोकांना नोटिसा पाठवल्यात. कसं तेही पहा. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एका आरोपीचं नाव आहे आबासाहेब पवार. पवारांचं तुळजापूर शहरात बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय. लोकांनी मटेरियल खरेदी केल्यानंतर काही पैसे आरोपीनं थेट ड्रग्ज पुरवठाधारकांच्या खात्यावर ट्रान्सफर करायला लावले. त्यामुळे आता पोलिसांचा ससेमिरा त्यांच्याही मागे लागलाय. 20 दिवस आमची चौकशी केली, माझी, माझ्या मुलाची, माझ्या सोनाची. तिथनं परत आम्हाला काल कोर्टात नेलं त्यांनी. कोर्टात बी ते आमच्याकडून त्यांनी लिहून घेतलं सगळं. जे समोर आमचं झालं, आम्ही जे सांगितलं की आबा पवारनं आम्हाला पैसे तिकडे टाकायला लावले. आम्ही आबा पवारचं आम्ही डस्ट वाळू सिमेंटचं देणं होतो. पण त्याच्यामुळं
ती देणं असल्यामुळे आम्ही ते रोख पैसे घेऊन गेलो तर तिनं ते पैसे घेतले नाहीत. आम्हाला ती दुसरा नंबर दिला आणि त्याच्यावर ती आम्ही टाकली आणि त्याच्यावर ती नोटीस आम्हाला आलं. 20 दिवस झाले त्रास आहे. मी, माझा मुलगा आणि माझी सूनबाई एवढं टेन्शन की मी आत्महत्या करायच्या पाळीला आलतो. ड्रग्ज रॅकेटमध्ये व्हॉट्सअपचाही वापर मोठ्या प्रमाणात झालाय. व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून ड्रग्जची ऑर्डर दिली जायची. कुठे घेणार हेही ठरवलं जायचं. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात एकूण 36 आरोपी असल्याचं समोर आलंय. त्यापैकी 14 जणांना अटक झाली आहे तर 22 आरोपी अद्याप फरार आहेत. गेल्या 2 महिन्यात तुळजापूरसह पुणे, मुंबई आणि सोलापूरमधून आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणात तुळजापूरमधल्या काही पुजाऱ्यांचाही समावेश असल्याचं बोललं गेलं होतं. पण त्यावर स्थानिक पुजाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही ऐका. या तुळजापूर नगरीतील पुजारी वर्गाचा व व्यापारी वर्गांचा नाव घेऊन बदनाम केलेलं आहे. ऍक्च्युली कुणी विकलेलं पाहिलेलं आणि कुणी घेतलेलं पाहिलेलं आहे असं दाखवून द्या आम्हाला की आमच्या तुळजापुरातल्या पुजाऱ्यांनी कुणाला विकले आणि कोणी कुठल्या पुजाऱ्यांनी खरेदी केलंय, कुठल्या मुलांनी खरेदी केलंय. असा प्रकार असेल तर त्याला आम्ही म्हणाल ते हे करू. पण अशा प्रकारे नाहक बदनामी करून भाविकांमध्ये गैरसमज पसरवू नका एवढी हात जोडून विनंती. या प्रकरणी पोलिसांनी 10,000 पानांचं चार्जशीट दाखल केलंय. पण आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासह तुळजापूरसारख्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरातल्या तरुणाईला ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्याचं आव्हानही पोलिसांसमोर आहे. त्यासाठी ड्रग्सचं हे रॅकेट मुळासकट उखडून टाकण्याची गरज आहे. तुळजापूरहून आप्पासाहेब शेळकेसह कृष्णा केंडे, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.